नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावण बाल योजना असेल, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना, विविध सेवा राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवल्या जातात. तर याचमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमची जी घरपट्टी आहे किंवा पाणीपट्टी आहे यामध्ये तुम्हाला आता 50% सवलत मिळणार आहे. निराधार बांधवांच्या माध्यमातून, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी किंवा दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर, आम्हाला ग्रामपंचायतचं घरपट्टी माफ आहे का, आम्हाला नळपट्टी माफ आहे का. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगतो की दिव्यांग बांधव असो किंवा इतर कोणताही लाभार्थी असो, यांना ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत असेल यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ही माफ नाहीये. लक्षात ठेवा. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, असा एखादा शासन निर्णय आहे का की आम्हाला घरपट्टी, दिव्यांगांना घरपट्टी माफ आहे? तर नाही म्हणजे नाही. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची तुम्हाला घरपट्टी किंवा पाणीपट्टी माफ नाहीये. मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून आता 2025 आणि 26 या वर्षाचं जे घरपट्टी असेल, पाणीपट्टी, दिवापट्टी जे काही असेल ते, आणि या वर्षाच्या अगोदरच्या जेवढ्याही वर्षाची तुमची घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ही सर्व रकमेवरती, म्हणजे या वर्षाची सुद्धा आणि अगोदरच्या वर्षाची सुद्धा, या सर्व रकमेवर आता 50% तुम्हाला सवलत दिली जाणार आहे. आणि हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची, तुम्ही जरी निराधार असाल तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी माफ नाही. मात्र या अभियानांतर्गत मात्र तुम्हाला 50% सवलत मिळणार आहे. तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची, कारण जे ग्रामपंचायतचे अधिकारी असतील, नगरपंचायतचे अधिकारी असतील, हे तुम्हाला सांगणार नाही किंवा तुम्हाला 50% सवलत आहे, तुम्ही एवढेच पैसे भरा, तेवढेच पैसे भरा. पण या व्हिडिओच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय तुमच्यासमोर ठेवतोय. आणि या शासन निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे की बाबा, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान जे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालंय, त्या अंतर्गत आता 50% सवलत ही घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्या संदर्भात शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण एका थोडक्यात समजून घेऊया. यामध्ये पहिला मुद्दा बघा, राज्यातील सर्व ग्रामपंचायतील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी व दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या 2025-26 चालू वर्षाचं पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत, आणि हे जर अभियान तुम्ही अंमलबजावणी जर केली तर त्या कालावधीमध्ये एक रकमी ग्रामपंचायतकडे जमा केल्यास एकूण मूल थकबाकीच्या रकमेस 50% तुम्हाला ही सवलत मिळणार आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणजेच सन 2025च्या पूर्ण कराची रक्कम अधिक दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची रक्कम, एकूण थकबाकी जी आहे ती जर तुम्ही भरली तर तुम्हाला या ठिकाणी 50% सवलत मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण अनेक दिव्यांग बांधव असतील, अनेक निराधार बांधव असतील, त्यांच्या नावावरती घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, आणि त्यांना ते या 1500 रुपये किंवा 2500 ते भरणं शक्य नाहीये. तर अशातच बाकीचे जी कामं असतात ग्रामपंचायतची ती सर्व अडवली जातात. जोपर्यंत घरपट्टी किंवा पाणीपट्टी तुम्ही भरत नाही तोपर्यंत बाकीचे दाखले वगैरे तुम्हाला दिले जात नाहीत. अशातच तुमच्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असणार आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाचा असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.